शिवजयंती साजरी केली जाते। आंतरवाली सराटीमध्ये शिवजयंती साजरी केली जाते। ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय। पालखीमध्ये शिवरायांचा पुतळा ठेवण्यात आलेला आहे आणि आंतरवाली सराटी जिथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले त्या ठिकाणी सध्या शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो। पालखीमध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे आणि आरती केली जाते। शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे आणि त्याच ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा देखील साजरा केला जातो। 20 तारखेपर्यंत आपण उपोषण करणार असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं आणि आज 19 फेब्रुवारी अर्थात शिवजन्मोत्सव सोहळा आणि हाच सोहळा आंतरवाली सराटीमध्ये साजरा केला जातो। आंतरवाली सराटीमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पालखीमध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवून आरती केली जाते आणि शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात साजरा केला जातो। ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी उपोषण करतायत त्याच ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा पार पडतो। आंतरवाली सराटीमधली ही सगळी आपण दृश्य पाहतोय। शिवजन्मोत्सव सोहळा तिथे सध्या साजरा केला जातो। अतिशय उत्साह पाहायला मिळतो। आज 394वा शिवजयंती आहे। तारखेनुसार आज शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो आणि ही आंतरवाली सराटीमधली सगळी दृश्य आहेत। महाराष्ट्रातल्या विविध भागात शिवजन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो। दुसऱ्या दृश्यामध्ये आपण लेझिम खेळणारी युवा पिढी पाहतोय तर एका दृश्यामध्ये आंतरवाली सराटीतली ही सगळी दृश्य आहेत। तर दुसरी दृश्य आपण लेझिम खेळताना पाहतोय। एकंदरच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शिवजन्मोत्सवाचा उत्साह आनंद पाहायला मिळतो। थोड्याच वेळापूर्वी शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळा पार पडला। तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजर होते आणि आता संपूर्ण राज्यामध्ये शिवजन्मोत्सव साजरा केला जातो। एकीकडे आंतरवाली सराटीमधली दृश्य आहे तर दुसरीकडे राज्यातल्या दुसऱ्या भागात लेझिम खेळत हा शिवजन्मोत्सवाचा आनंद साजरा केला जातो। ढोल ताशा लेझिम या सगळ्याचा आपण इथे प्रत्यय घेतोय। सगळी ही दृश्य पाहतोय।
ही आता अंतरवाली सराटीतली दृश्य आहेत, जिथे मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत। त्याच ठिकाणी शिवजन्मोत्सव सुद्धा साजरा करण्यात आला।